देशात एका वर्षाच्या आत मध्यावधी निवडणुका लागणार असं विधान केलेलं आहे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी। वर्षभरात मोदी सरकार जाणार असं भाकीत भूपेश बघेल यांनी केलंय। काँग्रेस कार्यकर्त्यांनो मध्यावधीसाठी तयार रहा असं आवाहन सुद्धा या निमित्तानं बघेल यांनी केलेलं आहे। है ना, वो भजनलाल शर्मा है थे सरकार बनी नहीं है। नीतीश के प्रवक्ता क्या कहा थे कि अग्निवीर योजना ठीक नहीं है, बंद करो। वो कहा भाई जाति जनगणना होना चाहिए, जब राहुल जी कहा से वो होना चाहिए। आज चुनाव जरूर हारे हैं, लेकिन तैयार रहना है। ये 6 महीना साल भर के भीतर में फिर से मध्यवर्ती चुनाव होगा। तर या सगळ्या संदर्भात आपण बोलूयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, काय नेमकी कारण सांगता येतील ज्याच्या पार्श्वभूमीवर बघेल यांनी एवढं मोठं विधान केलं असेल? एकतर मुस्लिम आरक्षण, समान नागरी कायदा, जातीगत जनगणनेची मागणी, अग्निवीर योजना बंद कराव्यात यासारख्या मागण्या ज्या आहेत नितीश कुमार असो किंवा चंद्राबाबू नायडू असो यांच्या दोन्ही घटक पक्षांनी केलेल्या आहेत। आणि या दोन्ही घटक पक्षांचे मिळून 28 खासदार आहेत। 232 वरती भाजप येऊन घेतलेले आहे। त्यामुळे गठबंधनचं सरकार चालवताना निश्चितपणे अडचणी येतील। मात्र ह्या जे सगळ्या मागण्या याच्यामध्ये पाहायला मिळतात त्या म्हणजे अग्निवीर योजना असो किंवा जाती जनगणना असो, या सगळे जे मुद्दे आहेत हे सगळे मुद्दे आपण जर पाहिले हे राहुल गांधीचे आहेत। भलेही बॅटिंग जी आहे एनडीएची असली असेल, मात्र इंडिया आघाडीच्या पिच वरती आता मोदी यांना येऊन खेळावं लागतं की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळे सध्या जरी आपल्याला वाटत असलं तरीही हे मुद्दे हे कळीचे मुद्दे असणार आहेत। त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचे मोदी यांना गठबंधनचं सरकार चालवण्याचा अनुभव नाहीये, कारण ते गुजरातमध्ये असो किंवा या ठिकाणी दिल्लीमध्ये 2014 आणि 2019चं बहुमत मिळालेलं सरकार असो, त्यांनी विरोधकांचं देखील ऐकलं नव्हतं। तर सहयोगी घटक दलाचा प्रश्न तर वेगळाच आहे। त्यामुळे मोदी यांच्याशी कसं जमून घेतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण अटलजींना गठबंधनचं सरकार चालवण्याचा अनुभव होता, मात्र मोदी यांना त्या पद्धतीचा अनुभव नाही। आणि मोदी आणि अमित शहा या दोघांचंही नेचर असं नाहीये, मात्र ते काळानुरूप बदल करून घेतात का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मुद्द्यांना हात न लावता कॉमन मिनिमम प्रोग्राम निश्चित सरकार चालवलं जातंय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे।